बंद म्हटल्यावर लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी असं देवाच्या संदर्भात काहीतरी असेल का, किंवा कोणीतरी असं कॉन्ट्रोवर्सी असेल का, असं देऊळ बंद करायला उठलेलं आहे असं काहीतरी असेल का, हे डोक्यात काय सांगाल? त्याला ना खरं हे जबाबदार आहे तेवढे, हे आमचे जे निर्माते म्हणजे मी अनेक चित्रपट लिहिले, रेगे, कुटुंब, पितृऋण, अजिंक्य, पण माझे विषय दरवेळी वेगळे असायचे. असा काहीतरी विषय समोर येईल असं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. विषय धाडसी आहे. देऊळ बंद, तर देऊळ बंद होणार आहे चित्रपटात. लोकांना वाटेल की काय हे, काय देऊळ बंद करतात म्हणजे काय. तर मला माहिती आहे की आपला समाज हा 80% समाज देव मानणार आहे. रोज आपण कुठल्या ना कुठल्या तरी देवासमोर हात जोडतो, मंदिर, मस्जिद, चर्च, कुठूनही. त्यामुळे साहजिकच 80%च्या भावनांचा आदर मला केला पाहिजे आणि तो मी या चित्रपटात केला आहे. कारण इतके दिवस देवाला खूप तटस्थपणे पाहिलं जायचं, म्हणजे देवाला नावं ठेवायची, धर्माला नावं ठेवायची, अशी उलट कित्येक चित्रपटांमधून आपण पाहिलं. उलट देऊळ बंद हा चित्रपट देवाचं अस्तित्व एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने उघडणार आहे. देव, धर्म हा चेष्टेचा विषय असू शकत नाही. कोणाच्याच कुठल्याच धर्म हा चेष्टेचा विषय असू शकत नाही. या चित्रपटामध्ये आम्ही अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड परमेश्वराच्या तोंडातूनच घातलेली आहे. त्यामुळे जो जो माणूस देवाला मानतो, ज्यांनी कधी ना कधीतरी कुठल्याही धर्मातला देवापुढं नतमस्तक झालाय, तो प्रत्येक माणूस अभिमानानं सांगल की देऊळ बंद हा मला सर्वात आवडलेला चित्रपट आहे. थोडक्यात सगळं झालं, तुम्ही काय सांगाल? हां, थोडक्यात सगळं झालं. त्यामुळे सांगण्याचा विषय एवढाच की स्वामी समर्थ हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण आज कसं होतं की प्रत्येकाने उठायचं आणि कशावर तरी टीका करायची, कुठल्या तरी हे सध्याच्या मागं लागलेत, हे बुवाबाजी आणि या सगळ्या गोष्टी. तर मुळात मुद्दा असा असतो की श्रद्धा जिथे येते तिथे अंधश्रद्धेला स्थान नाही, आणि हेच सांगण्याचा प्रयत्न ह्याच्यामधून झालेला आहे. कारण तसं जर बघायला गेलं तर उद्या आपण हिग्स बोसॉन पद्धतीने जो कण शोधून काढला, पार्टिकल शोधून काढलं शास्त्रज्ञांनी, त्याला देवकण किंवा गॉड पार्टिकल नाव का दिलं? कारण जे अद्भुत आहे, जे आपल्या कल्पनेपलीकडच्या, आपल्या शक्तीपलीकडचं आहे, त्यालाच आपण देव म्हणतो. आणि मग देवच आपल्या बाबतीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घडवतो ह्याचा जर एक सारांशाने विचार केला, साकल्याने विचार केला, तर अध्यात्म आणि विज्ञान हे काही वेगळं नाही आहे. विज्ञान हे अध्यात्माच्या पायावरच उभं आहे असं सांगण्याचा प्रयत्न प्रवीणच्या गोष्टीमध्ये होता. चांगली गोष्ट अशी झाली की ह्याच्या निमित्ताने आमच्या निर्माते कैलास वाणी सरांची पण खूप इच्छा होती की या चित्रपटामधली गाणी खूप अध्यात्म आणि या सगळ्याची सांगड घालणारी असावी. ती गाणी लिहिण्याची जी एक संधी मला प्रवीणने दिली की आणि ती गाणी लिहिली. नरेंद्र भिडेंनी त्याचं खूप छान म्युझिक केलं. अजय नंदेश, उमप, शंकर महादेवन या लोकांनी ते गायली. आणि एक पूर्ण एंटरटेनमेंट, आणि एंटरटेनमेंटमधून अध्यात्म हेच विज्ञानाचा पाया आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे. देऊळ बंद हा शब्द काय आहे हे तुम्हाला चित्रपटगृहात गेल्यावरतीच आणि लास्ट तुमच्याकडे निर्मिती, धाडसीचा विषय, जसे या दोघांनी सांगितलं धाडसीचा विषय होता, आणि काय सांगा तुम्ही? नाही, हा पिक्चर जेव्हा काढायची इच्छा व्यक्त केली तेव्हा जे दोन दिग्दर्शक मला लाभले, यांनी सार्थक केलं, ते करून दाखवलं, याचाच मला अभिमान आहे. मी त्यांचा पण पहिला चित्रपट होता. ही जबाबदारी त्यांच्यावर देताना निर्णय धाडसी होता, पण त्यांनी तो पूर्ण केला, याचा मला अभिमान आहे. आणि हा पिक्चर सर्वांनी बघावं, कारण का हा वेगळ्या याच्यावर झालेला आहे की सर्व अध्यात्म विज्ञान, जसं यांनी सांगितलेलं आहे, अध्यात्म विज्ञान, मनोरंजन आहे, त्याच्यामध्ये तुमचं समाज प्रबोधन आहे, देशभक्ती आहे, याची सांगड घालून केलेली आहे. त्यामुळे पिक्चर उत्कृष्ट झालेला आहे. हे बघितल्यानंतरच आपल्याला कळेल काय आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.